बोंबील फ्राय करणार आहोत. बोंबीलच्या तुकड्यांवर वजन ठेवून त्याचे पाणी काढून घेतले आहे, त्यामुळे बोंबील कुरकुरीत होतात. बोंबील अर्धा किलो घेतले आहे. मॅरिनेट करून घेऊ. अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, 1.5 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ. बोंबीलच्या तुकड्यांना हे सर्व मसाले व्यवस्थित लावून घेऊ व अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवू, जेणेकरून मसाल्यांची चव आतपर्यंत जाईल. 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे रवा, चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करू. मीठ प्रमाणात घालावे. आता बोंबीलचे तुकडे ह्या मिश्रणात व्यवस्थित घोळवून घेऊ. बोंबीलच्या तुकड्यांना व्यवस्थित हे मिश्रण लागले गेले पाहिजे. पॅन आधीच गरम करायला ठेवलेला आहे, त्यात थोडे तेल घालू. बोंबील एका बाजूने कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. आता आपण त्यांना दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ. दोघं बाजूंनी बोंबील फ्राय केलेले आहे. बघा किती छान कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा.